लक्ष द्या 10 एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ रही है। May I have your attention please? 50555 जाओ मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस is arriving shortly on platform number 7. हॅलो, अरे हा पोचलो रे. अरे हो, थोडा उशीरच झाला. ए नाही नाही, तू नको येऊस, मी जाईन ना. अरे घरी जाऊन जरा फ्रेश होतो आणि आराम करतो. हो ना, ते कवितेचं काम बाकी आहे अजून. प्रवास रंगदेवता, नाट्यरसिक आणि भारतीय सैन्याला विनम्र अभिवादन करू. रंगभूमीवर येणारी गाडी नाट्यस्पर्श आणि भवन्स महाविद्यालयाची असून डब्यांची स्थिती पुढील प्रमाणे आहे. लेखिका गायत्री उल्हास नाईक पहिला, दिग्दर्शक गौरव सतीश मालदार दुसरा, पार्श्वसंगीत अथर्व साहिल तिसरा, प्रकाश योजना अमित घाडीगावकर चौथा, वेशभूषा मनाली कांबळे पाचवा, नेपथ्य संपूर्ण नाट्यस्पर्श सहावा. तरी प्रवाशांना एक विशेष सूचना. कृपया ट्रेनमध्ये चढताना आपली मुलं आणि फोन सायलेंट मोडवर ठेवूनच चढावे आणि प्रवासाचा आनंद घ्यावा. आपला प्रवास सुखाचा जावो. धन्यवाद. नाट्यस्पर्श आणि भवन्स महाविद्यालय सहर्ष व सविनय सादर करीत आहोत एकांकिका मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर 0112 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हॅलो, अरे ते नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे रे. हॅलो, अरे मी तुला कॉल करू का? मी आधी बसून घेतो. दादा, ही सीट माझी. नाही लागायचो बंद असा. त्या काय झाला, उकारता म्हणा इल्या पहिलो पंख्याकडे गेलो, पंखोच बंद. काय मग काय उतारतालाच काय? दादर मी पण दादराकच उतरतलो. हो खायचे तुम्ही सातोसे अत्रेवाडी. नाव काय म्हणला? अनिकेत पेडणेकर. ओ गणपती गिरलेलात काय? हो गावाला गणपती गिरलेला. एकच मिनिट. हॅलो, येतोय आवाज? हा. अरे ओ सीट मिळाली रे. हे पण तू का करतोयस? नाही म्हणजे प्रवास विषय दिला म्हणून प्रवास करायचा आणि खून विषय दिला असता तर खून करायचा. काय व्हॉट नॉनसेन्स यार. मेथड रायटिंग
असं असतं का कुठे? ए समीर, ऐक 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 ऐक, यावेळी गावी यायला माझ्याकडे पैसे नव्हते ना, म्हणून करतोय आम्ही. नाही तर मी बरं आणि माझं पब्लिकेशन बरं. पण मी काय म्हणतो, कशाला पाहिजे पुस्तकाच्या मागच्या कव्हरवर कविता? पुढे प्रवासाचं लिहिणार आहे ना, मग मागे टाका ना निसर्गाचं चित्र. काय रायटर्स डिमांड? मला एक कळालं नाहीये. या रायटरनी अख्खं पुस्तक लिहिलंय हा, पण एक कविता लिहिता आली नाही. मला तर वाटते तुला ना चुत्या वाटत. काय नाही रे, मूर्ख बनवले रे. आमच्यासारखे लेखक कमी वेळात आणि कमी पैशात लिहून देतात ना म्हणून. ए बाबा ए, तू कटकट करू नको. उद्या लास्ट डेट आहे, मला कळतं. कधी काही कविता लवकर पूर्ण होणार आहे का? एकतर इकडे ना कंटाळा आलाय. काय म्हणतोय? हॅलो हॅलो काय हॅलो. मोठ्यान बोला मरे, असे काय? रेंज गेलीशी वाटतं रे. स्टेशन इल्यारच येत. अरे मी दरवर्षी येते ना एकटो. आता सवय आहे. त्या काय झाला, पोरा इंग्लिश मीडियम मध्ये ना, त्यामुळे त्यांना सुट्टी नाही. आणि त्यात कोकण आणि चुलते म्हटल्यावर जागेचो वाद म्हणून बायलो येणार नाही. आणि माझा काय, माका नोकरी करायचा जोक नाही ना, तरी नोकरी सोडून गणपती चिमट्या आणि छत्रे गावात येतलंच. कसा आपलं देव असा नरायचं त्याका सोडून कसा झालात? हा काय झालात? आणि तुझा काय एकटो? नाही हो, आई वडील लवकर येतात आणि महिनाभर राहतात. मी गणपतीच्या पहिल्या दिवशी येतो आणि सुट्टी संपल्या दादा एक वडा. काय रे घड्या तेरा पागल है क्या? अभी क्या बेच रहा है? वर्ड है। तो पूछेंगे क्या? वर्ड है। वर्ड है। अरे ओ भैया क्या ए भैया किसको बोला रे? हाँ? मी भैया दिसते. मी लो ह्योच भैया दिसते. भैया नहीं म्हणणे का, दादा म्हणणे का? हाँ, दादा क्या है ना, बड़ा समझा दोनों है, इसके लिए पूछा. ठीक है, एक दे दे. घेतोस? ले लो. ऐसा नहीं, एक ही दे दो. ऐसा नहीं मिलेगा. क्यों? हाँ? आमको मूर्ख बनाता है. एवढूशा 2 वड्या केली क्या 30 रुपये देगा? औषधीच्या घोवाचे धंदे करतात. हाँ? इसका ठीक है, इसका वाढता हुआ है ना, इसको ज्यादा लगेगा. मेरा कैसा घटता हुआ है, अपच एसिडिटी, ऊपर से टॉयलेट भी हिलता रहता है, संपता नहीं. काका एक काम कर. काय नाही रे, असा नाही काय रुपयाला? हाँ? क्या रे मेलो भैया, धंदे करते हो? हाँ? ओ काका, मला ना बस झाले, तुम्ही घ्या. असं म्हणत असतं ते. का मालवणी माणूस मेलो. दादा तू मेरा पैसा दे दो ना, स्टेशन पे sorry, गए. sorry. पैसे किती बरोबर आते ए, हैं. आंटी थोड़ा साइड आंटी आंटी म्हणतेस मग आंटी आम्ही तुझी आऊस आंटी बाई धवऱ्या काय आंटी म्हणते तरी दरवर्षीचा दोन दाना घेऊन येऊचा का सगळा घेऊन जाऊचा मम्मी पाणी त्यांचा काय जाता आता घालून ठेवतात याला उजा कोणी Yes, तेव्हा बघत का रवलात? अजून एक रवली आहे जरा. या किती आणला यात काय हा? हो, नेवरी असत असांदी. हो, हा, थै थै थै. सावकाश. काय? दादा पंखो लाय. ओ ताई तो बंद आहे पंखा. शिरा पडो त्या पंख्यात तिकडांचे पैसे घेतात मग पंखो लाव काय झाला आता माका सांग. माझी चेरवांची आणि आमच्या यांची ते 250 म्हणजे कितके झाला माहिती
काय आ? बोलते ना मी. थांब. काय उतरतेलास? दादर. दादर? अरे दा. जवळ आहे. कसं निघालात? पेडणे. पेण. सावंतवाडी पेण. आपण जवळ. आई बाबा. नाही एकटाच आहे. अरे रे. सारी आ. हो सॉरी काय आई बाबा नाही आहेत म्हणजे एकटा प्रवास करतोय मी. आहेत मला आई बाबा. सॉरी. सा. सारी. बाकी लगीन झाला काय? नाही अजून. नाही झाला. उकडता मग? काय पण का? अरे बापरे. हे काय लावले आमचं? हे या गे. काय हो? कितको वेळ? सुटली असती म्हणजे गाडी इतको वेळ लागता? हो हयच होतय. मग हे? आत देऊ काय झाला? ते काय झेंडे दाबूक उभे रवलात? सुटली असती म्हणजे गाडी ती बाग रवली असती माझी. फजा वसत त्यात. काय करू तर तुमचा? गिळ ह्यांका सांगतय गिळा आता काय ता हो तुमच्याकडे इयरफोन असतील तर घाला. हे आमचा वाजतच राहता. फॅन लावा ना. बंद येतो. बापरे एकतर एवढं उकडता त्यात असं. त्यात ना यांचा लगीन पण नाही झाला. विचारू. असो काय मडगावासून इलास काय? नाही पेडणे. काय मग पनवेल? दादर. कोण असा सोबत? कोणी दिसतंय? एकटाच आहे ना. सांगितलेलं मग लगीन नाही झाला. एकटोचा. तुम्ही पण एकटेच असा काय? होय पण माझं लगीन झाला. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. नाही नाही ते नाही. हे इयरफोन घातलं तर हे. हां हां. ती सीट तुमची आहे? माझी. सॉरी. नाही. सॉरी काय चल. एक्सक्यूज मी. तुम्ही कुठे उतरणार? मॅडम मी ना पेडणेला चढलो. माझं गाव सातोस यात्रेवाडी. राहणार दादरला आणि तिथेच उतरणार. त्याचं काय ना माझं अजून लग्न नाही झाली त्यामुळे मी एकटाच प्रवास करतो. अजून काही सांगू का? काम काय करता? कवी आहे मी. नाही नाही. काम काय करता? म्हणजे पोटा पाण्यासाठी काहीतरी करत असाल ना? हेच करतो मी. एका पब्लिकेशन हाऊससाठी लिहितो. अच्छा. छान छान. पण यावर नाही देतो हल्ली कोणी मुली. काय? तुम्ही मला मगाच फक्त तुमचा बायोडेटा सांगताय ना. मी फक्त इतकंच विचारलं की तुम्ही कुठे उतरणार. कारण काय ना ही सीट माझी आहे 63. आय एम सॉरी. काम करा बसा तुम्ही. नाही ठीक आहे राहू दे. अहो तुमची सीट नाही राहू द्या. तुम्हाला वाऱ्याची जास्त गरज आहे. मी बसते इथे. फक्त जरा पंखा लावा ना. पाय हो चालू व्हायच्या आधी सांगते तो बंद आहे. तेव्हा चेका इतका गरम जाता. नाहीतर काय?
केव्हापासून तर वही खरडता मग डोका खरडता चिडचिड म्हणजे ना एकदम कोकण असतो पुरुष का बघ सारखा ओ, नाव विचार हो नाही विचार घे. नाव काय म्हणालास? नाही म्हणालो. हं? नाही म्हणजे मला जिथपर्यंत आठवतंय तिथपर्यंत मी माझं अजून नाव नाही सांगितलं. काकी कोकणस्थ पुणेकर वाटता. मग सांग ना नाव. अनिकेत. हा, हा. अनिकेत. अच्छा म्हणजे त्याचं स्वतःचं असं काही स्थान नाही. अख्खं जग ज्याचं घर आहे, जो कुठेही रमतो तो. पण मग प्रवासात का अडकलाय? नाईलाज. हा? नाईलाज म्हणून अडकलोय मी. पण प्रवासात अडकायचं नसतं रे, रमायचं असतं. हे मी करू मदत? कशी काय? तू काय कवी आहेस का? नाही, मी हो सांगायचं राहिलं नाही का. मी सखी. सखी म्हणजे मित्र, सोबती, फ्रेंड. नाही एक मिनिट थांब. तू ते नेम थेरपी किंवा भविष्य वगैरे सांगणार आहेस का? गो सखे तू खरंच भविष्य बघतोस मग हे माझ्या हात बघायला सांग काय दिसता रेषा. काय तू बघ की. काकी तुम्ही लहानपणापासून खूप ऍडजस्टमेंट करताय ना. आता सुद्धा काटकसर करून संसार करताय. पण नवऱ्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे म्हणून सुखी आहात, समाधानी आहात. आता तसं नवऱ्याशी भांडता पण त्याच्या वाचून करमतही नाही. आणि पुढचे 7 जन्म तरी तुम्हाला हाच नवरा हवाय. अरे बापरे, मग हे माझाच बघान सांग 7 जन्म कितकं जगतलं ते. हो काय काका? काका तुम्ही डायमंड मध्ये कामाला आहात बरोबर? देवाच उत्तम हिरा निवडलाय. बाकी स्वभावाने शांत आहात, समजूतदार आहात. पण एकदा भडकलात की काकी गप्प. सध्या खूप कष्ट करताय पण मुलांमुळे राजयोग आहे. म्हणजे आमच्यामुळे काय बाबा तो भेळवाला ना की भेळ घ्या आणि पैसा ना तर काय तर राजू दिल्यावर देता निजावगी. गो खरंच काय मग हे यांचं पण बघ. काकी राहू द्या ना. यांना आतापासून कशाला ना भविष्याचं ओझं. राहू दे बाळा. तू टेन्शन नको घेऊ. तुझी कविता होईल पूर्ण याच प्रवासात. अगं हात तरी बघ लगेच. भविष्य हातात नसतं रे, डोळ्यात दिसतं. म्हणूनच माणसं इतकी आंधळी होतात ना की त्यांना कळतच नाही की समोरचं आपल्याला भविष्याच्या नावावर फक्त वर्तमानच सांगतो. त्यातही असे रंग टाकले जे की खोटे असतात. आपण त्याने जर त्यांना आनंद मिळणार असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? हा म्हणजे तू खोटं बोलतेस हे मान्य कर. नाही मग मला कसं कळलं की तू कविता लिहितोय आणि ती तुला याच प्रवासात पूर्ण करायची आहे? उद्या सबमिशन पण आहे बरोबर? झालं मगापासून तुझ्या समोर लिहितोय. बरं हे बघ ठीक आहे. बघ समज जर या प्रवासात तुझी ही कविता पूर्ण झाली तर मग आपण समजूया की मी खरं बोलते. पण तोवर माझं एक ऐच्छिक. तुझी कविता या प्रवासात आहे, ती इथे नको शोधूस, इथे शोध. ए दादा 2 चहा दे ना. तुला चहाच आवडते ना? ते नाही हा. मोठ्या माझ्याशी खोटं नको बोलू. मला माहिती आहे तुला चहाच आवडते. ते बंद करण्यात जेव्हा सुचेल तेव्हा काय लिहित जा. जबरदस्ती आहे, नकोय मला. अरे पैसे नाही द्यायचे आहेत ते. ए, माका पण दे रे. हो तुम्ही पण घ्या. 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 माका पण दिया. गरम हा ना. थँक्यू. असा
देवा देते मी म्या देते हो देते म्या देते हो देवा दादा ए दादा काय पान दे ना काय पान दे ना आमका विमान म्हणूचा हा त्यासाठी माझ्या वळीचं पान देऊ कुणाची मूर्ख मुलं आहेत रे माझ्याकडे असेल कदाचित पकडशील एक मिनिट हे आहे चालेल हा ताई पुढच्या वर्षी ना आम्ही पण विमानानेच गावाला जाऊ अनिकेत तू कधी विमानाने प्रवास केलायस का की किंवा तुला कधी असं वाटलंय की यंदा विमानाने गावी जाऊ वगैरे बोर माणूस आहेस या ठीक आहे चहाचे पैसे नको देऊ पण निदान नीट बोल तरी ना व्यास माझं लहानपणी वाटायचं मी लहान होतो तेव्हा माझ्या आई वडिलांना सांगायचं की मी मोठा झालो की तुम्हाला विमानाने गावी घेऊन जाईल तेव्हा ते एअरपोर्टही नव्हते आता एअरपोर्ट झालेत पण मराठी माणसाचा किस्सा अजून तितका उडायला शिकला नाही पण आमचे बाबा अजूनही समजून घेतात आणि नेहमी म्हणतात बसचा आणि ट्रेनचा प्रवास करून आपण कोकणात आलो ना तिथली माती आणि वारा स्वतः येऊन सांगतो करा केलंस रे बाबा का तुमच्या विमानाच्या बंद खिडकीतून आत कसं आहे त्याला आणि कोकण वरून बघूची नाही अजून अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणजे तुला नीट बोलता येतं का? आत्ता तू रेंज दिलेली दिसता नाही काय तर बोलान घेवा कुडाळीला वा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गाडीवर डबे इंजिनापासून या क्रमांकावर आहे दादा बाबा गोळ्या तुमका आधी सांगू गेलं नाही काय बाबा घ्यावा ना आमका कसं तरी जाता काय मेल्यांची नाटका त्या पोरिंग ना दशावतार पाठीत घेणत नाही म्हणन नाहीतर नारदा चोरवले ना लगेच गावलो असतो कसं तरी जाता म्हणे हो काय हा? ते काय रोज मागतात आता सांगतात तर देवा ना उगाचे प्रवासात त्रास नको हा? एकतरी पंख पण बंद ते 250 डिग्रांचे कितके झाले माहिती आहे मा कितके माफ झाले आणि तुमका काय जाता या सगळ्या माकाच करूचा लागता गो कळला हा तेव्हा गिराव जात आहे बॅग याचा नाही ते काय फजाव महत्वाचे ना घोरवलं तरी चलात गो हाय ती माझी सीटा हाय ती हा पाय उचलतस मी ठेवू का हा कुठे उतरणार विटी मागे टाकते मी आधी उतरणार हे घे गोळ्या देते दी मग अजून का व्हा ना तर आत्ताच सांगा सारखं सारखं मी काय उतरूचे नाही हो सर का
सावकाश. घे बाय सरकवते का बाबा हे घ्या. गो एकटाच किती खातास? त्या आजीक विचार, भविष्याला ताईक पण विचार. ये. आजी ताई रवांदी. काय रे नाव काय तुमचा? रिद्धी. माझं नाव सिद्धी. अरे वा, माझी नात पण एवढीच असा मोठ्या चेडवाची आणि लहान गजिलात ना मुलगो झालो म्हणून बारशाक जातय. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. हा मग आता गणपती केलेलात काय? नाही गो, मी हयच असते. कोण कोण? मी एकट्याच. तर झील येतं मग गणपती काठ दिवस, पण यंदा 1.5 दिवसच ठेवलंय गो. तर झील येऊक नाही म्हणा. अरे रे, मग मज्जा येईल नसतली मग ह्या वर्षी. तर काय आता, लेकरांसाठी देव पण दिवस कमी करान घेता. मग हे आपला काय, आणि मुंबईत सगळा सोप्पा नसता गो. पण यंदा मी देवाक सांगलंय, माझ्या लेकरांचा काय तो सगळा नीट कर. मग पुढच्या वर्षी मी तुका 5 दिवस पण कित्या 7 दिवस हाडतलंय. किती बाबडी असतात नाही लोक, सगळं देवावर सोडून मोकळं होतं. म्हणजे आता या आजी काय म्हणाली की देवान दिवस कमी करून घेतला ना म्हणा. ते विंडोवर बसलेले काका आहेत ना, ते मग अशी काय म्हणत होते माहितीये का, सगळा सोडून चलात पण देव सोडून कसा चलात. हापडी नाही तर काय. बाबडी नाही रे, एकटी. आणि देवासाठी वगैरे नाही आहे, माणसांसाठीच करतात. पण नाव देवाचं पुढे करतात. गो घे गावणी घे आणि त्या का पण नी. मी पण नबाडलाय. ओ तुमका भूक लागली असतली बा. हा वाढतंय. आजी पण मग एकट्या का आला? मुलाला बोलवून घ्यायचं ना 1.5 दिवसासाठी. केलेला गो, कितके वेळा फोन केला बोल. मग त्यानं तुमका बोलू कितके वेळा फोन केला. छे, आपल्या माणसात कोणी आमंत्रण देता काय? मग हे घ्या आंबोळे असत आयन दिल्यानं तुमका सांगतोय 85 उलटली तरी अजून हातची चव काय बदलाक नाही. येवा. काका तुमची आई असते गावी? होय. कळलं कुठल्या देवासाठी येतात? यांचा स्वतःचाच प्रवास किती खडतर बघणार आहे. तरी किती आनंदी असतात, शांत असतात, दुसऱ्यांना माया असते. तर की आपल्याला ना असं शांत राहता आलं पाहिजे. मुळात ना अशी वाट बघता आली पाहिजे. वाट बघता आली पाहिजे म्हणजे? हा म्हणजे बघ ना, इथे एक आई आपल्या मुलाची वाट बघते, एक वडील आपलं कुटुंब एकत्र येण्याची. मुळात ना इथे आपण सगळे कोणा ना कोणाची तरी वाटच बघत असतो ना. हे बघ, वाट बघितल्याने गेलेला लवकर येतो का? नाही, पण जोवर वाट बघणार आहे ना, तोवर गेलेला माणूस परत येईल याची आशा जिवंत आहे. ए बघ ना, तुला कधी असं वाटलंय की आता नको जाऊया घरी, पण तरी जावं लागतं का? कारण आई वाट बघत असते जेवायला. एक्झॅक्टली. मला माहिती आहे आपल्याला बाहेर राहायला आवडतं, बाहेरच रमायला आवडतं. पण आयुष्यात ती एक वेळ येते ना जिथे घरी परतावं लागतं. तेव्हा तिथे कुणीतरी हवं ना रे आपली वाट बघणार. तेव्हा खूप दिवसानंतर आपण घरी जाऊ ना, तेव्हा असं वाटलं पाहिजे की आपलं दार, आपण हाताळलेली आपली प्रत्येक वस्तू, घर आपली वाट बघतं. तो एक वाट बघणारा ना अख्ख्या घराचा जीव टांगणीला लावतो. तेव्हा परत येण्यात मजा.
प्रवास फक्त आपण प्रवास करणाऱ्यांचा नसतो ना रे, तो ते वाट बघणाऱ्याचाही असतो. आपल्यापेक्षा खूप जास्त खडतं. कधीतरी ना आपण त्यांच्या जागेवर उभे असतो, कुणाची तरी वाट बघतो, तेव्हा आपल्याला कळेल परत राहणं किती गरजेचं असतं. मुळात काय, जोवर वाट बघणार आहे तोवर परतण्याला अर्थ आहे. बरं मान्य, पण एवढं सगळं करून तो परत आलाच नाही तर मग तो वाट बघणारा स्वतः निघतो ना त्याला शोधत. ह्या आजींसारखा, माझ्यासारखा, तुझ्या आई. काय? आईचा फोन येऊन गेला कदाचित. तिने तुला सांगितलं असेल ना, ट्रेन मध्ये बसलास की फोन कर, जेवलास की फोन कर. तू नाही पोहोचलास रे तिच्याकडे. तिने वाट बघितली आणि ती आली तुझ्याकडे. तू परतत नाहीस म्हणून बरीच माणसं आता तुझ्यापर्यंत पोहोचताय का? म्हणजे? फोनाला बघ, कट होईल, पटकन उचल. हॅलो, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. हा हा हा, सॉरी सॉरी, अगं चुकलो अगं, इतकी गडबड होती ना, आणि नेटवर्क पण नव्हतं. खरंच हा, म्हणून राहिला. हो, जेवलो. अगं एक आजी आहेत ना, त्यांनी आणलं होतं त्यातलंच खाल्लं. ए आई, तू लवकर ये. मी एक काम करू का, माझी उद्याची मीटिंग संपली ना की मीच येतो. हा, कसलं काय, अजून काहीच नाही सुचायला. अगं हे सगळे सांगतायत ग. अगं सगळे म्हणजे ना, जाऊ दे ना. आई स्टेशन आले वाटतं. हा, चिपळूण आले. अगं हो, खूप गर्दी दिसते. हा, आणि ऐक ना, बाबांना विचारलं सांगा, मी फोन ठेवतो. बाय बाय बाय. लागलंय बघ. होईल जागा. तुम्ही जरा असा गो जागा असा. ए बरा सरक, ती आपण सरक ती आपण सरक. तच सांगते गो, मॉप जागा असा सरक. तुम्ही पण व्हायचं रक्ता काय? चिमटतील काका. काय नाही हो दादा. काय नाही की त्या मी म्हणलं तुम्ही चिपळूण करणार नेहमी असं टिकीट शो येतात आणि आमका सारखं उंचानं करतात. नाही हो ताई, तर त्यांना काढणार होतो तिकीट. माहिती आधी पाकिट काढ. पाकिट काढले कसला? काय म्हणलेस ना, मग इतक्या वर्षापासूनची रक्षाबंधनाची पाकिटा काढ. गो काय हो, काय बोलतास? कित्या आता कित्या आता काय चाललं काय नेले का चाललाव का? नाही ताई, ताई म्हणून गोडी लावतात म्हणून जागा मिळूची नाही. नाही ताईचा काय झाला? काय काढणार होतं तिकीट, गावी 5 दिवस राहत नाही. गवलन काय शक्तीचुरा काय मिळत नाही. जाऊ एवढा मग साधा वाटलाव काय? आमची गवलन काजल नाही कुंकू कपाळी, काजल नाही कुंकू कपाळी, केसत वेणी मारली अगरादाई, मथुरेच्या बाजाराला चालली अगरादाई,
चला ग डोईवर घेऊन माट अरुणोदय झाला बघा ग झाली बघा ही पाट गार गार वाऱ्यानं बघा ग गार गार वाऱ्यानं बघा ग पान फुलेली हालली अगं राधाई मथुरेच्या बाजाराला चालली अगं राधाई मथुरेच्या बाजाराला चालली. ओ आमचा दशावतार पण काय कमी वाटला काय म्हणजे? हो दाखवा 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 माका काय येता हॅलो तुम्ही दाखवा करून. असं म्हणतास हा बोल. जरी सगळी काष्टी पाषाण विराजमान झालोय. हॅलो. हे देवा तुझ्या नामस्मरण कीर्तनात स्वर्ग मृत्यू पाहता या तिन्ही आत्मत विलीन झाले. पण तुझे हे देव कार्य करता करता लोक मला अनेक कुशल देतात. कुणी निंदा कुणी मांदा माझा मात्र जगत कल्याणाचं धंदा नारायण नारायण नारायण. हे तुमचं काय नाही सारखं मागे मागे. ए बाबा मी एकदा सांगितलं ना करून देतो म्हणून. हे तुम्हाला इतकं सोपं वाटतं काय? यमक जोडवली की कविता झाली. इतकं सोपं नसतं ते. तर आतमध्ये इतका गोंधळ आहे ना. एक एक माणूस असा नख सापडले ना अजिबात शांत बसत नाही. अरे कसं सुचणार आहे मला? हे बघ मला थोडा वेळ दे आणि यापुढे मी स्वतःहून फोन करीन तुला. होईल रे इतकं काय तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना. ए तुझं काय का सारखं मागे मागे आणि ही फालतू फिलॉसॉफी पहिली बंद करा आणि तुझी मदत ना मला बिलकुल नको. नाही 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 अरे तुला काही नाही ऐक ना आपण नंतर बोलूया. हा 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 मी उद्या भेटूनच बोलते ना. बाय. सॉरी. इट्स ओके. ऍक्च्युली ते ट्रेन का थांबली तेच बघायला आले होते मी. ट्रेन का थांबली माहितीये का? काय नाही हो दरड कोसळले वाटतं. काय? शिट 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 यार. आता नाही एवढंच होणं बाकी होतं. म्हणून तर मी तुला माझी विंडो सीट दिली होती ना. हा पण आता जागा दिली म्हणून दृष्टिकोन नाही ना देता येत. काय? सॉरी 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 मी फिलॉसॉफी काढते नाही का. पण काय ना तू नाही बोललास तर तुलाच त्रास होईल म्हणून सांगते बोल. हे बघ एकतर ते तुला कळणार नाही आणि मला सांगता येणार नाही की नेमकं काय होतंय. बरोबर आहे. मला नाही कळणार की तुला रायटर्स ब्लॉक लागलाय. तुला काही लिहावंसच वाटत नाही. वाटलं तर तुला ते सुचत नाही आणि सुचलंच तर तुला ते आवडत नाही. बरोबर? तुला खरंच भविष्य बघता येतं का? हे आता तर मी वर्तमान सांगितलं ना. तू सांग. हे बघ खरं तर हे सगळं ना मी पैशांसाठी करतोय. एका प्रवास नावाच्या पुस्तकाच्या बॅक कव्हर साठी कविता लिहित होतो आणि अचानक सुचणच बंद झालं. मला वाटलं काही काळाने होईल सगळं नीट पण नाही. मग माझा एक मित्र म्हणाला की तू प्रवास करून बघ तुला प्रवासच सुचेल. पण इकडे आल्यापासून ते आतमध्ये आजगावकर मालवणकर ते आजी ते काकू इतक्या कटकट करतायत ना कसं सुचणार आहे मला. आणि पण त्यांचे पण हा त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत दुःख आहेत बरोबर ना. पण त्यांचे प्रॉब्लेम्स आणि दुःख समजून घेण्याची माझी मनस्थिती नाहीये ना आता. आणि मी काय समजून घेऊ. असं वाटतंय ना या प्रवासात सगळे पुढे निघाले तरी मी एकटाच थांबलोय एका जागेवर. मित्र काय म्हणाला तुला? प्रवास कर ना. मी तुला मगासपासून तेच सांगते. हे बाई मी काय वेगळं करतोय का? मी प्रवासच करतोय ना. नाही अरे तू ना प्रवास करतच नाही. प्रवास म्हणजे प्रवाह
स्वतः सोबत चालली. तू मुद्दाम विरुद्ध दिशेने जातोस. प्रवासात ना सहवास महत्वाचा असतो, पण तुला तो नकोच. तुला सगळं एकट्याने करायचं, पण इथे ते शक्य नाहीये ना. इथे तुला माहितीये प्रत्येक माणूस ना एकट्याने चालाय, खूप अनुभव घेतो. तो त्याच्या स्टॉपवर चढतो, त्याचं डेस्टिनेशन आलं की उतर. पण या मध्ये जो घडतो ना तो प्रवास, जेव्हा माणसं त्यांचे अनुभव घेऊन येतात आणि त्याच्या आठवणी तयार करतात ना, तो प्रवास. आता तो चांगला करायचा की वाईट हे तुझ्यावर आहे ना. ए तुला माहितीये हे सगळं मी जाताना पण बघितलं होतं, पण आता सगळं वेगळं आहे. म्हणजे बघ हे झाड तेच असेल कदाचित, पण याची पानं बदललेली असतील. एखादी नदी तशीच असेल, पण त्याचं पाणी वाहून गेलं असेल. तसंच इथल्या प्रत्येक माणसाचं आहे. ते आज आपल्याला भेटले, पण यानंतर ते आपल्याला कधीच भेटणार नाही. भेटणार सोड रे, कधीच दिसणारही नाही का. म्हणून चल, त्यांचं डेस्टिनेशन यायच्या आधी त्यांच्यासोबत प्रवास करून घे. आणि थांबलं नाहीये रे काही. उगाच कुठेतरी खूप वेगाने जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आता तुला थांबायची गरज आहे. दरड नाही कोसळली, क्रॉसिंग आहे रे फक्त. समोरून ना काहीतरी खूप वेगाने येतंय, म्हणून तू थांब. तोवर तुझे डोळे बंद कर, तुझा आतापर्यंतचा प्रवास आठव. वेग किती धरायचा ना यापेक्षा कुठे थांबायचं याकडे लक्ष दे. समोरून सगळं निघून गेलं ना की तुला हातून शांत वाटेल आणि मग तुझा प्रवास सुरू होईल. हा कदाचित थोडासा उशीर होईल, पण डेस्टिनेशन वर पोहोचल्यावर जेव्हा मागे वळून बघशील तेव्हा असं वाटलं पाहिजे की उशीर झाला पण प्रवास छान झाला. येतोयस ना? एका पाऊलाला तुझा पाऊल वाट पाहणाऱ्या माझी चाहूल. पुन्हा वळत्या वाटेवरती हवा हा सवास संगे पुरा करायाचा हा एकला प्रवास. पुरा करायाचा हा एकला प्रवास. ऐल तिरीहून पैल तिरी जाणे मधल प्रवाहात पुन्हा का थांबणे. माझ्या नौकेला हवा वाऱ्याचा सहवास माझ्या सोबत वाहणाऱ्या पाण्याचा प्रवास. सोबत वाहणाऱ्या पाण्याचा प्रवास.
बोट सोडून मी तोडली साथ, का तोल सावरू लागलो सोडलास हात. मुक्त या जीवाला हवा माईचा सवास, उन्हा सोबत चालणाऱ्या सावलीचा प्रवास, उन्हा सोबत चालणाऱ्या सावलीचा प्रवास. या जगप्रवाहात धावलो मी, जे मागे होते माझ्या पुढे तेही. थांबलेल्या साठे थांबलेल्याचा सहवास, धावणाऱ्या जगात थांबलेल्याचा प्रवास, धावणाऱ्या जगी थांबलेल्याचा प्रवास. एक मिनिट मी आलो लगेच. माझा स्टॉप येणार ना आता? अजून शेवटच्या कडवं बाकी आहे. हा पण मला उतरायचं आहे हे तुझ्यासाठी. आणि तू टेन्शन नको घेऊ, होईल तुझी कविता पूर्ण. ए तू भविष्य सांगू शकतेस हे मी मान्य केलं ना, पण तू अशी जाऊ शकत नाही. ऍक्च्युली तू बरोबर बोलत होता, मला नाही कळत रे त्यातलं काही, मी मस्करी करत होते. पण ऍक्च्युली तुला सगळं कळलंय ना, म्हणून मी असं म्हणाले की होईल तुझी कविता पूर्ण. पण आता काय उपयोग आहे? हे जोपर्यंत सगळं कळू लागलं तोपर्यंत संपला ना प्रवास. कुठलाच प्रवास कधी संपत नसतो रे. जिथे एक प्रवास संपतो ना, ते दुसरा ऑलरेडी सुरू झालेला असतो. तो सुरू करण्यासाठी आधी इथून निघावं लागेल. आणि तू टेन्शन नको घेऊ ना, मी भेटेन तुला परत पुढच्या प्रवासात. इनफॅक्ट मी वाट बघेन. आणि तू जर नाही आलास ना तर मी येईन परत तुला शोधत. पण नेमकं मी पण त्याच वेळी परतीचा प्रवास करायला निघालो होतो. तर मग योग्य वेळेवर थांब. वन वे आहे ना, क्रॉसिंगवर नक्कीच भेटू. म्हणजे काय आहे, डेस्टिनेशनवर भेटण्यापेक्षा मध्ये वाटेत भेटू ना, आणि पुढचा प्रवास एकत्र करू. कारण डेस्टिनेशनपेक्षा जास्त मजा प्रवासात आहे ना. ए चल, आलं स्टेशन बाय. नाही नाही नको.
हे पण मी तुला खरं सांगू का सगळे, मी पहिल्यांदा इतकी मजा केली आहे प्रवासात. अरे खरंच तुझे खरं झालं. हां बघ बघ, म्हणजे कविता तशी झाली आहे बरी. आता मला माहिती नाही तुझ्या त्या लेखिकाला आवडते नाही आवडते. काय आवडली म्हणजे हे मी अजून पाठवली पण नाही. एक मिनिट, लेखिका नाव सांग. सखी शिरोडकर. ओ ओ ओ आत्ता काल मॅडमनी भविष्याच्या नावावर सगळं खपवलं इथं. ए नाही काय नाही, खरंच काय नाही. मी तुला कॉल बॅक करतो. हां बाय. सखी शिरोडकर. हॅलो. बोला. ए बाय द वे, तुझ्या हातात जे आहे तो आपल्या प्रवास पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट आहे. त्याच्या मागे मला तुझी कविता हवी होती आणि मला माहिती होतं ती तूच पूर्ण करशील. पण यासाठी तू इतकं सगळं केलंस? हा म्हणजे आता खूप वेळ वाट पाहिली. हे पण तू इतक्या लवकर परतशील असं मला वाटलं नव्हतं. शेवटचं कडवं सुचलंय, ऐकू का? हा ऐकव. थकल्या देहाला मनाची साथ, अडल्या वाटेत एका सखीचा हात, प्रवाशाला वाट पाहणाऱ्याचा सवास, पुन्हा सुरू करण्याआधी संपवू हा प्रवास, सुरू करण्याआधी संपवू हा प्रवास. आपल्यातील प्रत्येक प्रवासी आणि त्याची वाट बघणाऱ्या प्रत्येकासाठी नाट्यस्पर्श आणि भवन्स महाविद्यालय सहर्ष व सविनी सादर करीत एकांकिका प्रवास.